सर्वांना नमस्कार मित्रांनो. अत्यंत एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC याच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदांबद्दल. 29 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनानं श्री विवेक भीमनवार यांची महाराष्ट्राच्या MPSCच्या अध्यक्षपदी निवड केली आणि ती निवड झाल्यानंतर सचिवपदाची पण निवड केली आणि बऱ्याच दिवसापासून जो काही बोलल्या जायचं की ही पदं रिक्त आहेत, आता शासनाने ही पदं भरल्यामुळं भरतीला वेग येईल आणि अनेक तरुणांच्या आशा त्या ठिकाणी त्यानिमित्तानं पल्लवित झालेल्या आहेत. भरती लवकर होईल आणि अनेक वर्षापासून जी तरुण मंडळी या परीक्षेचा अभ्यास करत असतात, त्यांचं अभ्यासाचं चीज होईल अशा व्यक्त करायला हरकत नाही. मित्रांनो, हे वर्ष आज संपतं आहे, उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि म्हणून प्रथमतः तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी तेजराव गाडेकर, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर, आणि माझं चॅनल आहे लोकशिक्षण. या लोकशिक्षण चॅनलला आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं अशी आपल्याला मी त्या ठिकाणी विनंती करतो. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग हे जे आयोग आहेत हे घटनादत्त आयोग आहेत. त्याला त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल दर्जा, घटनात्मक दर्जा प्राप्त आहे. आणि बाकीच्या काही जे आयोग असतात, उदाहरणार्थ महिला आयोग असेल किंवा माहिती आयोग असेल, हे वैधानिक आयोग आहेत. आता घटनात्मक आयोग आणि वैधानिक आयोग याच्यामधला फरक आपण पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे. जी गोष्ट घटनेमध्ये नमूद आहेत सुरुवातीलाच, त्याला आपण घटनादत्त बाब म्हणू, आणि जी गोष्ट नंतर कायद्यानं प्रस्थापित केलेली आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांना मान्य करून तो कायदा केलेला आहे, त्याला त्या ठिकाणी वैधानिक दर्जा मिळालेला असतो. म्हणून या दोन्हीमध्ये घटनादत्त एखादी बाब जर असेल तर ती जास्त पळभर ठरते वैधानिक बाबीपेक्षा. आणि म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग हा घटनादत्त बाब आहे किंवा संस्था आहे. या घटनादत्त संस्थेमध्ये जसं केंद्रामध्ये म्हणजे पूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी एक अध्यक्ष आणि बाकीच्या सदस्यांची निवड केली जाते, त्याच धर्तीवर प्रत्येक राज्याला, जवळजवळ प्रत्येक राज्याला त्या ठिकाणी एक राज्य लोकसेवा आयोग आहे. आणि या दोन्ही संस्थांकडून, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग, त्या ठिकाणी राज्यकारभार चालवण्यासाठी जे मनुष्यबळ लागतं, जे अधिकारी लागतात, विशेषतः वर्ग 1 आणि वर्ग 2चे अधिकारी या दोन्ही संस्थांकडून त्या ठिकाणी निवडले जातात. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासन सेवा, ज्यामध्ये जवळजवळ 30 प्रकारच्या सेवा आहेत, अशा प्रकारच्या सेवेत जवळ IAS असेल, IPS असेल, अशी पदं त्या ठिकाणी भरल्या जातात. आणि राज्यसेवा आयोगाकडून साधारणतः वर्ग 1ची पदं जी IAS नाहीत, IPS नाहीत, अशा प्रकारची पदं त्या ठिकाणी राज्यामध्ये भरली जातात. मग या ठिकाणी आपल्याला एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ही जी अध्यक्षपद आहेत किंवा जे सदस्य असतात ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी भरल्या जातात. तर हा घटनादत्त आयोग आहे आणि घटनेच्या 14व्या भागामध्ये कलम 315 तर 323 घटनेच्या या सर्व घटनांमध्ये 315 ते 323 या सर्व कलमांमध्ये हा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग कसा राहील याचं त्या ठिकाणी सविस्तर वर्णन आहे किंवा त्याचं त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. आणि म्हणूनच MPSCच्या अध्यक्षपदी भीमनवार साहेबांची जी निवड झाली ती घटनेतील 316 कलम 1 अन्वये त्या ठिकाणी ती निवड माननीय राज्यपाल यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. ही निवड जी असते ती 6 वर्षासाठी असते आणि MPSCचं जे अध्यक्षपद आहे ते त्याची वयोमर्यादा मॅक्झिमम ही 62 वर्षापर्यंत आहेत. म्हणजे 62 वर्षापर्यंत ही व्यक्ती त्या पदावरती त्या ठिकाणी राहू शकते. भीमनवार साहेबांची जी निवड झालेली आहे 6 वर्ष किंवा त्यांचं वय 62 होईपर्यंत जे अगोदर येईल तिथपर्यंत त्यांना त्या ठिकाणी MPSCचं अध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि बाकी त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी सदस्य असतात.
केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये आणि लोकसेवा आयोगामध्ये थोडासा फरक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचं जे अध्यक्षपद आहे ते 65 वर्षापर्यंत आहे आणि त्याची मुदतसुद्धा त्या ठिकाणी 6 वर्षापर्यंत त्या ठिकाणी असते. यापैकी जे कोण अगोदर येईल तोपर्यंत त्या ठिकाणी ती व्यक्ती त्या पदावर काम करू शकते. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा जे अध्यक्ष आहेत ते राष्ट्रपतीकडून त्या ठिकाणी निवडले जातात. सदस्यसुद्धा राष्ट्रपतीकडून निवडले जातात. घटनेमध्ये तशा प्रकारची काही अशी किती सदस्य असावेत अशी काही तरतूद नाही आहे, पण राष्ट्रपतींना तो अधिकार आहे की त्या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि बाकी सदस्य किती घ्यायचे हे राष्ट्रपतींचा त्या ठिकाणी अधिकार आहे. तसाच तीच बाब राज्यामध्ये सुद्धा लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हा एक अध्यक्ष असेल आणि बाकी सदस्य जे आहेत ते सदस्य किती घ्यायचे याचा अधिकार राज्यपालांना त्या ठिकाणी आहे. साधारणतः 10 वर्ष सेवा केलेले निम्म्यापेक्षा अर्धे सदस्य यातून त्या ठिकाणी निवडले जातात आणि त्याच्यामध्ये सूट देण्याचे अधिकारसुद्धा माननीय राष्ट्रपती आणि माननीय राज्यपाल त्यांना त्या ठिकाणी असतात. या दोन्ही आयोगाकडूनच जे काम करण्यासाठी शासनाच्या सेवेमध्ये काम करण्यासाठी जे काही मनुष्यबळ लागतं किंवा जे अधिकारी लागतात त्याची निवड त्या ठिकाणी केल्या जाते आणि म्हणून या दोन्ही आयोगाला त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा आहे. आणि म्हणूनच बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही लक्षात आलं असेल की MPSC किंवा UPSCच्या कारभारामध्ये शक्यतो कोर्ट त्या ठिकाणी इंटरफेअर करत नाही. त्याचं कारणच असं आहे की ती घटनात्मक संस्था आहे. कारण घटनेमध्ये कलम 315 ते 323 हे स्पेशली कलम या दोन्ही आयोगाबाबतीत त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी ही जी निवड केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पदच्युत करण्याचे सुद्धा अधिकार माननीय राष्ट्रपती आणि राज्यपाल त्या ठिकाणी यांना असतात. काही गैरवर्तन झालं अध्यक्ष किंवा सदस्याकडून तर राष्ट्रपती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांना त्या ठिकाणी पदावरून दूर करू शकतात. मात्र राज्याचे जे काही अध्यक्ष असतील MPSCचे किंवा सदस्य असतील तर त्यांना मात्र राज्यपाल निलंबित करू शकतात, पण पदच्युत करू शकत नाही. आणि हे पदच्युत राज्याच्या लोकसेवा आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्षांनासुद्धा पदच्युत करण्याचे अधिकार हे माननीय राष्ट्रपतींना त्या ठिकाणी आहे. यासाठी माननीय राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचा जो अहवाल आहे तो अहवाल त्या ठिकाणी मागत असतात आणि सुप्रीम कोर्टाचा जो काही अहवाल असेल तो अहवाल स्वीकारणं हे माननीय राष्ट्रपती यांच्यावर त्या ठिकाणी बंधनकारक असतं. ही जरी झाली एक बाजू तरी ही एक स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त संस्था याचा अर्थ शासनानं किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये, या संस्थेला पूर्ण अधिकार द्यावेत ही त्या ठिकाणी अपेक्षा आहे की जेणेकरून गुणवंत अधिकारी त्या ठिकाणी निवडल्या जातील. मग त्यासाठी काही एक स्पेसिफिक बाबी पण त्यांना त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत की लोकसेवा आयोगाचे जे सदस्य असतील त्या सदस्याच्या वेतन आणि भत्त्यामध्ये एकत्रित निधीतून त्या ठिकाणी तो पैसा दिला जातो की जेणेकरून त्याच्यावरती कोणीही निर्बंध आणू शकणार नाही. अशा प्रकारची तरतूद घटनेमध्येच त्या ठिकाणी आहे. याशिवाय त्यांचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल पर्यंत ते त्या ठिकाणी पदावर राहू शकतात. त्याचबरोबर कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा त्याच पदावर राहण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा अशा प्रकारची तरतूद आहे. ते कुठल्याही शासनाची नोकरी करण्यासाठी पात्र असत नाहीत, मात्र इतर राज्याच्या आयोगाच्या सदस्यपदी किंवा केंद्रामध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी जाता येतं किंवा केंद्रातले सुद्धा जे आयोगाचे अध्यक्ष आहेत सदस्य आहेत ते राज्यामध्ये सुद्धा जाऊ शकतात. फक्त त्याच पदावर मात्र दुसऱ्यांदा त्यांना त्या ठिकाणी राहता येत नाही. अशा प्रकारची तरतूद घटनेमध्ये त्या ठिकाणी आहे. ही एक बाब आहे. दुसरी बाब अशी की हा स्वायत्त आयोग आहे आणि या स्वायत्त आयोगानं अगदी निरपेक्षपणे निपक्षपातीपणे काम करावं अशा प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा असते. राज्य शासनाला कसल्याही बाबतीमध्ये जर त्या ठिकाणी सहकार्य लागलं किंवा काही मदत लागली तर MPSCकडं किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडं तशा प्रकारचा अहवाल पाठवला जातो आणि त्यांचं मत विचारात घेतलं जातं. पण या दोन्ही आयोगानं जे अहवाल दिला किंवा ज्या शिफारशी केल्या त्या स्वीकारल्याच पाहिजे अशा प्रकारचं बंधन शासनावर नाही आहे. ते शासनावर डिपेंड आहे की त्यांच्या शिफारशी स्वीकारायच्या किंवा स्वीकारायच्या नाहीत हे त्यांच्यावर त्या ठिकाणी डिपेंड करत आहे. आणि म्हणून अनेक युवकांचं आशास्थान असलेलं हे जे काही केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग आहेत
या लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी आता नुकतीच भीमनवार साहेबांची निवड झालेली आहे आणि त्यांचं कार्यकाळ सचिवपदांची पण निवड झालेली आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक भरत्या होतील, अनेक चांगल्या पद्धतीनं युवक त्या ठिकाणी निवडले जातील आणि जे युवक अनेक 5-5, 10-10 वर्षापासून सातत्यानं अभ्यास करत आहेत त्यांचं स्वप्न साकार होईल अशा प्रकारची अपेक्षा या नवीन वर्षामध्ये आपण व्यक्त करूया. सर्वांना धन्यवाद. कृपया माझ्या चॅनलला लोकशिक्षण या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.